श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे काय खाऊ नये। यंदा महाशिवरात्रीचे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असणार आहे। बुधवारी 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येईल। ही तिथी 25 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल। महाशिवरात्रीचा उपवास करताना काही बेसिक नियम लक्षात घेतले तर तुम्हाला उपवासाचा त्रास होणार नाही आणि पुरेपूर फायदे मिळतील। महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खाऊ शकतो आणि काय टाळायचं असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात। या उपवासाचे काही बेसिक सोपे नियम माहीत करून घेऊया। महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण निर्जळी उपवास करतात, तर काही जण या दिवशी फळांचा आहार घेतात। मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता। जर तुम्ही निर्जळी उपवास ठेवला तर दिवसभर एक थेंबही पाण्याचे सेवन करता येत नाही। 2. उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या। ताक, फ्रूट्स, ज्यूस, मिल्क प्रोडक्ट्स अशा पदार्थांचे सेवन करा। एक वेळचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करून उपवास सोडू शकता। महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्यानंतर रात्री उपवास सोडू शकता। जर तुम्हाला तब्येतीचे कसलेही त्रास असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच उपवास करा, अन्यथा उपवास करणं टाळा। 3. महाशिवरात्रीच्या उपवासात गहू, तांदूळ, डाळ, साधं मीठ या पदार्थाचे सेवन टाळा। या व्रताच्या दिवशी तुम्ही सेंधव मिठाचे सेवन करू शकता। या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे शाकाहार करा। साबुदाण्याची खिचडी, शिंगाड्याचा हलवा, राजगिऱ्याचे पीठ, बटाट्याचा हलवा या पदार्थाचे सेवन करू शकता। 4. जर तुम्ही दूध आणि फळावर उपवास करत असाल तर सफरचंद, केळी, कलिंगड या पदार्थांचा आहारात समावेश करा। उपवास सोडताना जास्त जड पदार्थांचे सेवन करणं टाळा। तुम्ही पचायला हलक्या पदार्थाचा आहारात समावेश करू शकता। 5. महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ भगवान शिवांचे स्मरण करत राहा। मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा। कोणाच्याही मनाला लागेल असं बोलू नका। वाणी चांगली ठेवा। कोणाचीही निंदा करणं टाळा, जेणेकरून या व्रताचा भरपूर फायदा तुम्हाला मिळेल।